आणि त्याच्यामुळे आपण व्होकॅब्युलरी बघणार आहोत. जसं की 5 काउज. काउज काय याच्यामुळे नाव नाही ना, कुठल्या तरी वस्तू व्यक्ती ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजे नाम म्हणतो, बरोबर आहे. मग आता हे गाय आहे, ओके, गाई. किती गायी आहेत? ऍडजेक्टिव्ह आहे, 5 गायी आहेत. किती आहेत? 5 काउज लिव्ह इन अ लिटल फॉरेस्ट. तर छोट्याशा एका जंगलामध्ये ते राहत होत्या. आता हे काय आहे? साधा भूतकाळ. V2 लिव्ह म्हणजे काय? लिव्ह म्हणजे राहणे. आणि तिसरा फॉर्म V2 म्हणजे काय? साधा भूतकाळ. तर राहिले 5 गायी छोट्या जंगलामध्ये राहत होत्या किंवा राहिल्या. दे ऍट सुद्धा हे सुद्धा क्रियापदाचं दुसरं रूप. ईट म्हणजे खाणे आणि याचं दुसरं रूप काय येतं? ऍट. हे V2 क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे साधा भूतकाळ. दे ऍट अ फ्रेश ग्रास. त्यांनी ताजतवानं गवत खाल्लं इन अ लार्ज ग्रीन मेडो. मेडो म्हणजे गवत खाण्याचं काय होते? मैदान. कशाचं मैदान? गवताचं मैदान. गवताचं मैदान त्याला काय म्हणतात? मेडो. लक्षात येते? तर मग ते कशामध्ये नाही का खात होत्या? मेडो मध्ये. काय खात होत्या? काय खात होत्या? ग्रास खात होत्या. दे वेअर. इथं पण V2 वॉज वेअर. दे वेअर अ काइंड फ्रेंड्स. ते सगळ्या दयाळू मैत्रिणी होत्या, एकमेकावर दया करायच्या. काइंड. कशा होत्या? माइल्ड. फार नम्र होत्या, ऑनेस्ट होत्या, क्रूर नव्हत्या. दे डिसाइडेड. पुन्हा इथं डिसाइड म्हणजे ठरवणे, डिसाइडेड म्हणजे ठरवले. दे म्हणजे कोण? काऊजनं. गायीने ठरवले टू डू एव्हरीथिंग टुगेदर. टुगेदर म्हणजे सगळं एकत्रितरित्या करायचं त्यांनी. ओके. सो म्हणून कशासाठी ठरवलं? कारण की सो म्हणजे कारण की द लॉयन कुड नॉट अटॅक. की लॉयनला त्यांच्यावर आक्रमण केलं नाही पाहिजे. कुड नॉट अटॅक म्हणजे करू शकलं नाही पाहिजे यासाठी. देम फॉर अ फूड. कशासाठी? तर अन्नासाठी. ओके. वन डे एके दिवशी सगळ्या गायीने काय ठरवलं? तर 5 काउज फॉट. फॉटचा अर्थ फाईटच्या विरोधात V2 फॉट. फाईट म्हणजे लढणे, भांडण करणे. आणि फॉट म्हणजे काय झालं? लढल्या, भांडणी केल्या त्यांनी. द 5 काउज फॉट. 5ही गायीने एकमेकांसोबत काय केलं? भांडण केल्या. अँड ईच वन स्टार्टेड. पुन्हा येतं स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली. क्रियापदाचं दुसरं रूप सुरुवात करणे. स्टार्ट म्हणजे स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली. ईच वन स्टार्टेड. प्रत्येकीने सुरुवात केली टू ईट ग्रास इन अ डिफरंट प्लेस. वेगळ्या वेगळ्या जागी खायची सुरुवात केली. एका जागी नाही म्हणते. डिफरंट प्लेस म्हणजे वेगळ्या वेगळ्या जागी. द लॉयन डिसाइडेड. आता लॉयन पण येते तर काय? V2 क्रियापदाचं दुसरं रूप. सिंहानं पण ठरवलं. डिसाइडेड टू सीज. सीज शब्दाचा अर्थ काय होतो? कॅच. सीज म्हणजे काय? कॅच म्हणजे पकडणे. डिसाइडेड टू कॅच. पकडायचं ठरवलं. डिसाइडेड टू सीज. पकडायचं ठरवलं. द ऑपॉर्च्युनिटी अँड किल देम वन बाय वन. तर काय? पकडायची संधी म्हणजे त्यांनी पकडायचं ठरवलं आणि नंतर काय करायचं ठरवलं? त्यांनी मारायचं ठरवलं. म्हणजे किल म्हणजे मारले. तर आता काय? डिसाइडेड टू सीज. पकडायचे ठरवले and then killed them one by one. आणि एका एका नंतर त्यांनी काय केलं? मारले. साधा भूतकाळ. मारले. V2 killed. याच्यात बघा क्रियापदाचं दुसरं रूप V2. इथं ऍट V2, इथं V2, त्याच्यानंतर इथं पण V2 आहे, इथं पण V2 आहे, इथं पण V2 क्रियापदाचं दुसरं रूप, इथं पण क्रियापदाचं दुसरं रूप, याच्यानंतर इथं पण क्रियापदाचं दुसरं रूप. याचा अर्थ असतो सगळी कथा जी असते भूतकाळात केले, गेले, पकडले, मारले. इथं बघा ना, राहिला, खाल्ले, त्याच्यानंतर होता, ठरविले, त्याच्यानंतर काय आलं? लढला, त्याच्यानंतर सुरू केले, मारले, ठरविले. हे सगळे शब्द कसे आहेत? साध्या भूतकाळातले. क्रियापदाचे कसे रूप? कोणते रूप असतात? दुसरी रूप. कोणते? दुसरी. तर याच्यातून लक्षात काय येते की आपण काउज सारखं आपण जर एक नाही राहिलो, इफ यू डिड नॉट लिव्ह टुगेदर, इफ यू डिड नॉट डू वर्क टुगेदर, मग अशा पद्धतीने आपला मागासारखं म्हणजे गायीसारखं आपल्याला कोणी पण खाऊन टाकणार. म्हणजे इथं असं म्हणावं लागेल की या कथेचं नाव युनिटी इज अ स्ट्रेंथ. हे मोरल भेटेल ना की युनिटी इज अ स्ट्रेंथ. की एकी हेच काय असतं? एकी हेच बळ असतं, ताकद असते, शक्ती असते. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने समजा वेगळे वेगळे राहिला
एनीबडी कॅन अटॅक, कोणी तुमच्यावर आक्रमण करू शकते. मग वर्गाच्या स्तरावर असू द्या, घराच्या कुटुंबाच्या स्तरावर राहू द्या, गावाच्या स्तरावर राहू द्या, देशाच्या स्तरावर राहू द्या, कुठल्याही स्तरावर तुम्ही जोपर्यंत एक आहात तोपर्यंत नाही का, ही छोटी कथा असते पण मोरल खूप मोठं असते, धडा खूप मोठा भेटतो. साधं आपल्या देशातच जर जाती धर्मात आपण भांडणी केल्या गायसारख्या, दुसऱ्या देशाची लोक तुम्हाला सहसंधीचं सोनं करतील, ते काय करतील, तुमच्यावर आक्रमण करणार की नाही. म्हणून तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की युनिटी इज अ स्ट्रेंथ. यू शुड ट्राय टू थिंक व्हॉट वी आर थिंकिंग अबाउट द सोसायटी, व्हॉट वी आर थिंकिंग अबाउट our family, what we are thinking about our own self. If we are not live together, if we are not keep unit to ourselves, की आपण आपल्याला युनिट म्हणून जर ठेवलं नाही, nobody can protect you, तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं काम करायचं, वर्ग असो, शाळा असो, आपलं कुटुंब असो, गाव असो, देश असो, you should be always live together. Try to protect each other. सगळ्यांना एकमेकाला वाचवायचा प्रयत्न करा. नाहीतर तू तुझं बघ, मला काय करायचं, यासाठी काय किती पाहिले, पिऊन काय अडते. सगळ्यात मोठा कार्यक्रम आपला काय आहे, पिऊन काय अडते, तर मग बाहेरचा वाघ येते, तू हा कार्यक्रम माझा गाय सारखं होते ना, तू तुझं एकटं करतो, मी मोह एकटं करते, ते म्हणते पिऊन काहीच अडत नाही. प्रत्येक गाय तशीच म्हणायला लागली, मी मोह एकटं खातो, वाघाची लढाईची हिंमत आहे यार. म्हणून लक्षात ठेवायचं की जगात जेव्हा तुम्हाला काहीतरी करायचं असतं, यू शुड ट्राय टू अंडरस्टँड युअर ओन स्ट्रेंथ. माझं बलस्थान, माझी ताकद, माझी बौद्धिक, मानसिक, शारीरिक जी काही ताकद आहे ती ओळखा. नाहीतर तुम्ही काय लागले वागायच्या नादी कोणाच्या लागायचं, आपली स्ट्रेंथ पाहून बरोबरीच्या लागायचं. उगाच नाही का वागायच्या नादी काही नाही लागलं, तुमचा कार्यक्रम वाजणार, बरोबर आहे. आणि राहायचं असलं जरी, वाहक जरी आला तर मग कार्यक्रम आपला वाढवायचा का, युनिटी राहायचं. कोणाचा बापी आला तर तुमचा कार्यक्रम वाचू शकत नाही, इकडून एक गाय तिकडून एक गाय, लक्षात येते. मग या कथेतून तुम्हाला काय लक्षात आलं की पर्सन शुड ऑलवेज कीप युनिटी ॲट द नेशन लेवल, ॲट द फॅमिली लेवल, ॲट द सोसायटी लेवल, ॲट द क्लास लेवल, एव्हरीवेअर यू शुड कीप युनिटी. सगळ्या जागी युनिटी असली पाहिजे, नाहीतर आपला भजन म्हणजे आपला कार्यक्रम वाजणार म्हणजे वाजणार. ओके.